हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटमध्ये. मित्रांनो, याआधी आपले शेकडेवारीचं चॅप्टर पूर्ण संपलेलं आहे. आतापर्यंत आपले शेकडेवारीचे 12 लेक्चर कंप्लीट झालेले आहे. हे लेक्चर एक एक्स्ट्रा लेक्चर म्हणून तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये तुम्हाला शेकडेवारीची सोपी पद्धतीने कोणत्याही संख्येचे किती टक्के काढावे किंवा कोणत्याही संख्येचे टक्के कसे काढावे. फॉर एक्झाम्पल, एखादी संख्या 720 संख्या आहे, तिचे 10% कसे काढावे, 15% कसे काढावे, 17% कसे काढावे, 87% कसे काढावे, 78% कसे काढावे. याप्रमाणे मित्रांनो या गोष्टीची तुम्हाला सोपी ट्रिक तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहोत. त्यानंतर आधीच्या लेक्चरमध्ये मी काही एक दोन गणित आहे जे बेसिकनुसार सोडवून सांगितले होते आणि ॲक्च्युअली मला त्यावेळेस ते बेसिकनुसारच सोडवता आलं होतं. बट त्यानंतर एका व्यक्तीचे कमेंट आले की सर याला बेसिकऐवजी शॉर्ट ट्रिक वगैरे करता येते का. तर मित्रांनो, त्यानंतर मी त्याला नवीन एक शॉर्ट ट्रिक शोधली आणि ती शॉर्ट ट्रिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. आतापर्यंत आपले किती क्वेश्चन झाले आपले टॉपिक शिकवताना मित्रांनो आपण 82 प्रश्न घेतले होते. त्यानंतर 27 प्रश्न 2008 ते 18 प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतले होते आपण, 27 प्रश्न. ओके. मग 17 प्रश्न मित्रांनो फक्त 2019चे PYQ तलाठी भरती 2008 पासून 2018 पर्यंत जे मागील वर्षी विचारलेले प्रश्न होते शेकडेवारीचे, ते आपण 27 प्रश्न घेतले होते. ठीक आहे. आणि त्यानंतर हे वाले पण लेक्चर घेतले होते. मला वाटतं हे लेक्चर 7 आणि 8 इथे घेतलं आहे. सॉरी, कुठे काय चुकत आहे का आपलं? असो, याचे 2 लेक्चर घेतले आपण. याचे बहुतेक मला वाटते 2 लेक्चर घेतले वाटते. ओके. लेक्चर किती घेतले ते आठवत नाही मित्रांनो, बट एवढे लेक्चर्स आपण घेतले यायचे. आणि सोबतच त्यानंतर 20 क्वेश्चन इथे पण क्वेश्चन आणि इथे पण क्वेश्चन आणि इथे पण क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर 20 क्वेश्चन आपण TCS बेस्ड घेतले. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे ना या गोष्टी आपण केल्या. आतापर्यंत 12 लेक्चर्समध्ये 80 प्रश्न टॉपिक शिकवण्यासाठी घेतले. त्यानंतर 27 प्रश्न 2008 ते 2019 पर्यंत PYQ म्हणजे मागील वर्षी विचारलेले प्रश्न घेतले. त्यानंतर 17 प्रश्न फक्त 2019 मध्ये विचारलेले प्रश्न घेतले. महापोर्टल किंवा महापरीक्षेने जे एक्झाम घेतली होती ऑनलाईन, त्यामधले हे 17 क्वेश्चन घेतले आणि 20 क्वेश्चन मित्रांनो मी TCS बेस घेतले. आणि आजचं लेक्चर तुम्हाला कोणत्याही संख्येचे टक्के कसे काढायचे, सोपी पद्धतीने टक्के कसे काढायचे ते शिकवणार आहोत. आणि सोबतच जे मागे मी बेसिकनुसार जे एक दोन प्रश्न बेसिकनुसार सांगितले होते तुम्हाला मी, बाकी सर्व प्रश्नांना बेसिक आणि ट्रिक्स आणि ट्रिक्सची ही ट्रिक्स यात 2 ते 3 मेथडनी सांगितली. फक्त 2-3 प्रश्न आहे जे तुम्हाला मी बेसिकनुसार सांगितले. त्याला पण एक नवीन ट्रिक शोधली आहे. ते ट्रिक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. ओके. इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर आहे. यानंतर कोणत्याही संख्येचे टक्के कसे काढायचे, कोणत्याही संख्येचे टक्के कसे काढावे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 720चे 10% जर काढायचं म्हटलं, 720चे 10% काढायचं असेल तर सरळ मित्रांनो 1 0 काढून द्या. 720 म्हणलं 1 0 काटा, तुमचा आन्सर फक्त मित्रांनो 72 हे येईल. ठीक आहे. त्यानंतर 720चे समजा 20% काढायचे असेल, 20% काढायचे असेल, तुम्ही आतापर्यंत 10% शिकले होते ना. 10% कसे काढायचे, यातलं 1 0 उडून द्या, 72 राहते म्हणजे 10%. आता तुम्ही काय करा, याच्यातच तुम्ही 10% ऍड करा, बरोबर तुमचे 20% निघते. म्हणजे हे होते तुमचे 72, याच्यामध्ये आणखी 72 ऍड करा, तुमचे 20% निघून जाते. किती होते, 2 2 4 आणि 7 आणि 7 14. ओके. 144. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यानंतर याच संख्येचे 30% जर काढायचे असेल तर काय करा मित्रांनो, तुम्ही या 10% आहेच ना, म्हणजे 20% होतेच, यात आणखी 10% ऍड करा. इकडे पण 72 + 72 आणखी 72 10% ऍड करा. या तिन्हींची बेरीज करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. किती होते, 2 4 6 7 2 14 7 1 21 214 तुमचा आन्सर आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता, मेथड फक्त तुम्ही हीच वापरा. त्यानंतर
कोणत्याही संख्येचे 40% जर काढायचे असेल तुम्हाला काय करायचं, 10% प्लस आणखी 10% प्लस 10% प्लस 10%, या मेथडने तुम्ही काढू शकता. 10% म्हणजे 72 होईल, प्लस आणखी 72 प्लस आणखी 72 प्लस आणखी 72 तुम्ही इथे काढू शकता. किंवा त्याला आणखी एक सोपी मेथड आहे, 10% गुणीला 4 करा, बरोबर तुमची होती 40%. म्हणजे मी काय म्हणतो, या 10%ची किंमत तुम्ही 72 काढले, एक शून्य काढून टाकला म्हणजे 10% निघते. ठीक आहे, या 72ला तुम्ही 4 ने गुणा, किती होते, 2 चोक 8 आणि 7 चोक 28. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता तसंच मित्रांनो कोणत्याही संख्येचे 70% काढायचे असेल तर काय करायला लागेल, तुम्ही 10% 10% 10% 7 वेळा बेरीज करा, किंवा 10% काढले त्याला मग 7 ने गुणून घ्या, इथे तुमचे 70%. ठीक आहे, 10% काढले का त्याला मग तुम्ही 7 ने गुणा. कोणत्याही संख्येचे तुम्ही 90% काढायचे असेल तुम्हाला तर काय करा, आधी 10% काढा, त्यानंतर त्याला गुणीला 9 करा. 10% गुणीला 9 बरोबर झाले का 90%. ओके, म्हणजे काय म्हणायचं आहे, 10% म्हणजे 720 मधला एक शून्य काढून टाका, 72 राहते, गुणीला 9 करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का. 9 दुनी 18 हातचा 1, 7 9 63 नी 1 64, 648 तुमचा आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो आणखी एक ट्रिक तुम्हाला सांगतो. कोणत्याही संख्येचे 50% काढायचं असेल, 50% म्हणजे किती होते, 100%च्या अर्धे होते ना, तसंच याचे अर्धे करा. 50% बरोबर किती होते, 100%च्या अर्धे होते ना, 100% भागिले 2. मग तुम्ही काय करा, याला पण 2 ने भागा किंवा याचे अर्धे करा. किती होते, 2 त्रिक 6 हातचा 1 राहिला, 7 6 गेला 1 राहते, आणि 2 सक 12 आणि 0 जसे 360 तुमचा आन्सर आलेला आहे. या वेळेने पण करू शकता. 50% म्हणजे त्या संख्येचे अर्धे करा किंवा त्या संख्येला 2 न भागा. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यानंतर दुसरं आपलं 10% गुणीला 5, हे पण तुम्ही करू शकता, सेमच लिखते. 10% म्हणजे 72 होते, गुणीला 5 किती, 5 दुने 10 0 हातचा 1, 7 35 ने 1 36, आलं सेम आन्सर 360 आणि 360. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे तुमच्या. त्यानंतर मित्रांनो कोणत्याही संख्या तुम्ही 720च नाही, तुम्ही समजा आता 877 857 वगैरे घेतली, कोणतीही संख्या घ्या, हिचे 10% काढा, किती निघते, 87.85 आणि 7ला एका स्थळांतर पॉईंट द्या. मग शून्य काढत होतो, किती होतं, 720चा आपण शून्य काढत होतो ना. शून्य काढणे म्हणजे असं होते का मित्रांनो, या एका स्थळानंतर पॉईंट देणे असंच होते ना. हे 72च आहे, हे पण एका स्थळानंतर पॉईंट देणे म्हणजेच शून्य काढणे होते ना. त्याचप्रमाणे 857ला काय करा, तुम्ही एका स्थळानंतर पॉईंट द्या, तुमचे 10% निघते मित्रांनो. आणि समजा याचे 20% काढायचे असेल ना, तर 10% प्लस आणखी हे 10% बेरीज तुम्ही करून घ्या. ओके, 7 आणि 7 14, पॉईंट जसे ते इकडे 1 आला, 5 आणि 5 10 आणि 1 1101 हातचा 1, 8 आणि 8 16 आणि 1 17, 171.4 तुमचा आन्सर आलेला आहे. ओके, 2%. समजा 30% काढायचे असेल तर ह्या 85.7 आणि 85.7 मध्ये आणखी तेवढीच 85.7 ऍड करा, किंवा मग तुमच्याकडे ऑलरेडी 10% काढून आहेच, त्याला 3 ने गुणा. 90% काढायचे असेल तर 9 ने गुणा. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. त्यानंतर कोणत्याही संख्येचा 1% काढायचा असेल, कोणत्याही संख्येचा 1% काढायचा असेल तर पहा मित्रांनो, आता आपली 720 संख्या होती, तुम्हाला 10% काढा म्हटलं होतं, तर एक स्थळांतर पॉईंट द्या, किंवा 10% काढण्यासाठी तुम्ही एका स्थळांतर पॉईंट द्या. इथे एका स्थळांतर पॉईंट देणं म्हणजे 1 0 काढून घेणे होते, किंवा असे लिहिणे होते पॉईंट एका स्थळांतर पॉईंट. आणि मग काय करायचं, 1% काढायचा असेल तर हा जो पॉईंट आहे ना आणखी इकडे सरकवा, 7.20, इथे पण 8.57, म्हणजे एका स्थळांतर पॉईंट आणखी सरकवा. समजलं का. 10% काढायचं असेल तर एका स्थळांतर पॉईंट द्या, आणि 1% काढायचं असेल तर 2 स्थळांतर पॉईंट द्या. समजलं, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता समजा तुम्हाला 2% काढायचे असेल तर याचा 1% किती होते, पहिले 720चे 2% काढू ना. 720 चे 2% काढायचं असेल तर कसं करायचं तुम्हाला सांगितलं मित्रांनो. 720 चे 1% काढणे, 10% काढणे म्हणजे एका स्थळांतर पॉईंट, 1% काढणे म्हणजे 2 स्थळांतर पॉईंट. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. हा झाला मित्रांनो 1%. आता 2% करायचं असेल तर
याच्यामध्ये प्लस आणखी 1% ऍड करा. 7.20 हा 1% प्लस हा 1%. झाले का तुमचे 2%? 2 आणि 2 4, 0 जसे ते 7 आणि 7 14. 14.4 तुमचे 2% निघले आहे मित्रांनो. आता 2%च्या ऐवजी तुम्ही किती काढू शकता? आता 3% काढायचे असेल तर ह्याच याची 3 वेळेस बेरीज करा, किंवा याला गुणीला 3 करा, म्हणजे 1% गुणीला 3 बरोबर 3%. समजलं ना? त्यानंतर याचे 7% काढायचे असेल तर याला याच 1%ला 7ने गुणा. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे? काय होते? 7 0 0, 7 2 14, 4 हातचा 1, 2 स्थानांतर पॉईंट आहे ना, 2 स्थानांतर पॉईंट, 7 7 49 आणि 50, 50.4 तुमचा आन्सर आलेला आहे. ओके, आता सांगतो याचे 2% कसे काढायचे. आता 8 5 7 1% काढण्यासाठी तुम्ही 2 स्थानांतर पॉईंट द्या. हा झाला 1% झाला 1%. आता पुन्हा 1% डबल लिहा, म्हणजे 2 बेरीज करायची, 2% निघते. किती होते? 7 7 14, 4 हातचा 1, 5 5 10 आणि 1 11, 1 हातचा 1, 8 आणि 16, 8 आणि 8 16 आणि 1 17, 2 स्थळांतर पॉईंट. 17.14 म्हणजे 2% होते. आलं 17.14 2%. किंवा तुमचा 1% आहे ना, त्याला गुणीला 2 करा, बरोबर किती होते? 2%. 1% गुणीला 2 केले तर 2% होते. म्हणजेच मी काय म्हणतो, 1% म्हणजे 8.57 होते ना, झाला 1%. हा 1%, त्याला हे गुणीला 2 आहे ना, करून घ्या. गुणीला 2 खाली करतो, गुणीला 2 करा. 7 2 14, 4 हातचा 1, 5 2 10 आणि 1 11, 1 हातचा 1, 8 2 16 आणि 1 17, 2 स्थानांतर पॉईंट आहे म्हणून 2 स्थानांतर पॉईंट द्या. आलं 17.14, 17.14. इथे आपण 2% 1% बेरीज करून केलं, तर इथे 1%ला 2 ने गुणलं. ओके, आता जे 3% काढायचं असेल तर 3 वेळेस बेरीज करा 1%ची, किंवा 1% काढून घ्या आणि 3 न गुणा. समजा तिथं 7% काढायचं असेल तर आधी 1% काढून घ्या आणि नंतर 7 ने गुणा. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे मित्रांनो. आता कोणत्याही संख्येचे 15% कसे काढायचे ते सांगतो तुम्हाला. आता 720 तुम्हाला फक्त इथे शिकवून राहिलो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणत्याही संख्येचे यावेळी, फॉर एक्झाम्पल 8517 ते तुम्ही 10% काढायचे असेल तर पॉईंट नंतर 1 स्थानांतर पॉईंट द्या. 1% काढायचं असेल तर इथे पॉईंट द्या 2 स्थानांतर. त्याचे 17% काढायचे असेल 1% गुणिला 17 असंही करू शकता, किंवा आधी 10% काढा, त्यानंतर 5% काढा आणि त्यानंतर 2% काढा. ठीक आहे, 10% म्हणजे एका स्तरानंतर पॉईंट, त्याचे जाऊ द्या, पहिले याचे काढून घेऊ. चे 15%, समजलं का? 720 चे 15%, 15 लिहू का बरोबर? ओके, 720 चे 15% नेमकं कसे करायचं? 15ला मित्रांनो तुम्ही असं लिहू शकता का, सोपी भाषेमध्ये, एक तर 10 लिहा आणि दुसरे 5 लिहा, म्हणजे 10% प्लस 5%, झाले का 15%? आता करा, याचे 10% किती होते? एक असताना तर पॉईंट द्या, झाले 10%. पुन्हा 5% काढायचे असेल, पॉईंट नंतर 0 आहे म्हणजे काहीच नाही, ते कट करून घ्या. आता हे झाले 10% झाले. आता 5% कसे काढायचे? याच 10%चे अर्धे 5% होते ना रे, 10% भागाला 2 करा, किंवा 10%चे अर्धे बरोबर 5% होते ना, समजलं? म्हणजे याचे अर्धे करा, किती होते? 36 2 72, म्हणजे हे झाले 10% आणि हे झाले 5%, झाली इथे बेरीज 15%. यांची बेरीज करून घ्या, 7 2 8, 7 3 10, 108. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे तुमच्या? किंवा त्याला आणखी एक हे आहे, टेक्निक आहे कसं करायचं. तर 720 चा 1% काढून घ्या, 720 चा 1% काढून घ्या, किती होते? 2 स्थळांतर पॉईंट द्या, म्हणजे 1% निघते. म्हणजे आपण 7.20 किंवा 7.2 म्हणजे 7.2 लिहू शकतो. त्याला या 15 ने गुणा. म्हणजे मी नेमकं काय केलं मित्रांनो, इथे काही केलं नाही, इथे फक्त हे दिसते इथं तुम्हाला, 1% काढला आणि त्याला गुणीला 15 केला. 1% गुणीला 15 बरोबर 15% काढली. इथं सेम इथे केले. इथे काय केलं, आधी 10% काढले आणि नंतर 5% काढले. ओके, आता 15%च्या ऐवजी तुम्हाला जर 17% विचारलं तर कसं काढायचं? काही नाही, आधी 10% काढा, त्यानंतर 5% काढा, त्यानंतर 2% काढा. समजलं? 10% तुम्हाला सांगितलं, 720 चे 10% काढायचं असेल तर 1 0 काढून टाका, किंवा एका नंतर पॉईंट द्या, सेम आहे. नंतर 5% म्हणजे 10%चे अर्धे 5%, तसे याचे अर्धे करून घ्या, किती होते? 36 2 72. नाही समजलं, अर्धे करायचे, 2 भागून घ्या. ओके, आता 2% कसं काढायचं? तर 10%ला किती 5 न भागलं तर येऊन जाईल 2%.
10/5 बरोबर 2 येते. किंवा तुम्ही काय करा मग 1% काढा पहिलं. हे 10% काढले ना. ओके, 720 म्हणजे होते बरोबर ती संख्या आहे. 10% तुम्ही इथे पॉईंट दिला. आता 1% पुन्हा इथे पॉईंट द्या, एका स्थानाचा पॉईंट द्या, म्हणजे 7.2. हे झालं 1%. पुन्हा तेवढा 1% लिहून घ्या. झाले काय 2%. हे 10% प्लस 5% प्लस 1% आणि 1% झाले का. 10 आणि 5 15 आणि 2 17%. ठीक आहे. आपण या 2% ऐवजी इथे 1% आणि 1% लिहिला. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का. ठीक आहे. ही संख्या इथून 1% काढण्यापेक्षा तुम्ही इथून सुद्धा इथे सुद्धा एका स्थलांतर पॉईंट देणे म्हणजे 10%ला आणखी एक स्थलांतर पॉईंट देणे म्हणजे 1% निघते. आता कसं इथे पॉईंट द्या, इथे पॉईंट द्या 0 0, कारण की इथे एका स्थलांतर पॉईंट आहे ना, म्हणून 2 0 0 2 आणि 2 4. ओके. 2 आणि 6 8, 8 आणि 7 किती होते 9 10 5 15, 15 आणि 7 किती तुमचे 22, 22 2 आणि हातचे 2, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 122.4 तुमचा आन्सर आलेला आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता 50% कसं काढायचं तुम्हाला सांगतो. आपलं 75% वगैरे 75%ला तुम्ही सरळ तुम्हाला 304 ही किंमत होते असं तुम्हाला सांगितलंय. तुम्ही तसं करू शकता. नाही तर काय करा मग 50% काढा, त्यानंतर 25% काढा. झाले 50% 25% 75% झाले. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. कसं काढायचं 50% करणे म्हणजे कोणत्याही संख्येचे 50% करणे म्हणजे त्याच्या अर्धे करणे होते ना. याच्या अर्धे किती होते 72 शून्याच्या अर्धे 2 भागा, किंवा मग 72चे अर्धे तुम्हाला माहित आहे 36 होते आणि 0 जवळ येते 36 आणि 0 जवळ येते. आलं तर लक्षात. आता 25% कसे काढायचं. तुम्हाला आधी 50% काढला ना, आता याला पण अर्ध करा ना, दोन्ही भागा ना. समजलं का. याला अर्ध करा म्हणजे 25% येईल ना. 50%चे अर्धे 25% करा. पुन्हा ह्याचे अर्धे किती होते 18 2 36 आणि 0 जवळ येते. बेरीज करून घ्या 0 आणि 0, 6 आणि 8 किती होते 14 होते का. आणि हातचा 1, 6 आणि 8 14, हातचा 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 540 तुमचा आन्सर आलेला आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का. आता समजा तुम्हाला 77% विचारले, 77% विचारले, मग काही करायचं नाही, सेम करायचं मित्रांनो. 50% प्लस 25% प्लस 2%. झाले का 77%. झाले 77%. मग याच्यामध्ये आणखी 2% ऍड करा ना. 2% ऍड करा. 1% म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं 2 स्थलांतर पॉईंट द्या 7.20 7.20. ओके. 78 जरी विचारलं तर आणखी एक ही संख्या आणखी एक वेळेस वाढवून द्यायची. किती होते 20 आणि 20 40.00 7 7 14 4, हातचा 1 लिहिला, हातचा 7 14 4, हातचा 1, 6 आणि 1 7, 7 आणि 8 7 आणि 8 किती होते का 7 प्लस 8, 7 नंतर 8 9 10 आणि 5 15, 6 आणि 1 7, 7 आणि 8 15. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. 15 5, हातचा 1. दिसत आहे का तुम्हाला 15. नसेल दिसत तुम्हाला सांगतो. ओके. 1 आणि 3 4, 4 आणि 1 5, 1 आणि 3 4, 4 आणि 1 5 म्हणजे 554.40 तुमचं आन्सर आलेलं आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे मित्रांनो. त्यानंतर हेच मेथड मित्रांनो तुम्ही कोणतीही संख्या येईल बरं, पॉईंटमध्ये आलं तरीही चालते, काही प्रॉब्लेम नाही. 720च्या ऐवजी तुम्हाला 857, 892, 778 अशा कोणत्याही संख्या आल्या तरी तुम्ही ही मेथड फॉलो करू शकता. फॉलो करा. पॉईंटमध्ये आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जनरली पॉईंटमध्ये संख्या विचारत नाही. जे पॉईंटमध्ये आन्सर येईल अशा संख्या विचारत नाही. कदाचित जर विचारलं तरी ते मित्रांनो सगळ्यांसाठी सेमच राहील किंवा सगळ्यांसाठी त्या तशाच संख्येत विचारले जाईल. ओके. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यानंतर तुम्ही समजा आता 82% काढायचं असेल तर कसं काढायचं. पहिलं 10% काढून घ्या, गुणीला 8 करा. झाले का 80%. 82% काढायचं असेल तर 10% काढून घ्या, नंतर गुणीला 8 करा, प्लस 2% याच्यामध्ये ऍड करा. याचे 10% किती होते 72, गुणीला 8 करा. ओके. प्लस 2% म्हणजे याचा 1% किती होते 7.2 प्लस 7.2. ओके. हे झाले 80%. हा 1% आणि हा 1%. 80% प्लस 1% होते 81% प्लस 1% 82% झाले. किंवा इथे तुम्ही सहसा 2% लिहू शकता. दोघांची बेरीज करून घ्या. बेरीज किती होते दिसते खाली. 8 16 6, हातचा 1, 7 8 56 1 57 म्हणजे
57.6 प्लस 7.2 प्लस पुन्हा 7.2 बेरीज करा. 2 2 4 पॉईंट द्या. 7 7 14 14 आणि 6 20 0 हातच्या 2 7 2 9 8 10 येते. 890.4 तुमचा आन्सर आलेला आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यालाच तुम्ही असं पण लिहू शकता 50% प्लस 30% आणि 2%. ओके, 50% काढून घ्या म्हणजे याचे अर्धे होते 36.6 प्लस 30% म्हणजे हे 10% झाले. गुणीला 3 करा. 3 दुनी 6 आणि 3 7 21. ओके, 360 प्लस 216 प्लस 2% म्हणजे किती होते? याचा 1% होते 7.2 गुणीला 2 करा किंवा डबल 7.2 लिहा. 1% आणि 1% 2%. किती होते? 2 2 4.7 म्हणजे प्लस 14.4. यांची बेरीज करून घ्या. तुमचा आन्सर सेमच येईल. किती ते 6 4 10 0 हातचा 1 इकडे येऊन येतो ना. 360 216 360 216 आणि 14.4. 4 6 4 10 0 हातचा 1 6 4 10 0 हातचा 1 6 आणि 1 7 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि 3 आणि 2 5. हो, 3 आणि 2 5. ओके, आलं 590 तुमचा आन्सर. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? याच्या 50% म्हणजे याचे अर्धे लिहिले आणि पुन्हा 30% काढायचे आहे म्हणजे 72च्या 3 216. हो आहे, बरोबर. आलं तुमचा आन्सर मित्रांनो. या प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्येचे टक्के काढायचे. त्यानंतर मित्रांनो एक 50 नंबरचा प्रश्न घ्या. आता 50 नंबरचा प्रश्न घ्या. याला मित्रांनो तुम्हाला मी बेसिक आधीच सांगितलेलं आहे. बेसिक तुम्हाला सांगितलं आहे. इथे फक्त शॉर्ट ट्रिक घेतो. आता काय म्हणते? 2000 एका शाळेमध्ये 2000 विद्यार्थी असून त्यामध्ये 30% मुली आहेत, उर्वरित मुलं आहेत. मुलांपैकी 80% मुलं पास झालीत. याच्या 30% मुलं आहेत, उर्वरित म्हणजे 70% होऊन जाईल. ठीक आहे, मुलं आहेत, हे मुली आणि ही मुलं. मुलांपैकी 80% पास झालीत व मुलींपैकी 10% नापास झालेत तर शाळेचा निकाल किती टक्के लागला? बघा मित्रांनो, तुम्हाला शेवटी टक्क्यामध्ये काढायचा आहे. म्हणजे बघा, याचा तुम्ही आन्सर काढा. तुम्हाला बेसिक नुसार सांगितलं का कसं करायचं, तुम्हाला बेसिक नुसार सांगितलंच. आता काय होईल मित्रांनो, याच्यात तुम्हाला पाचचा निकाल विचारलाय का किती टक्केमध्ये टक्के येईल, निकाल किती टक्के येईल तुम्हाला टक्क्यामध्ये विचारलाय निकाल. शेवटी तुम्ही समजा 2000पैकी 1700 वगैरे स्टुडंट पास झाले किंवा 1500 वगैरे स्टुडंट पास झाले, 1600 पास झाले, तर तो निकाल तुम्हाला 2000च्या टक्क्यामध्ये काढायचा, म्हणजे शेकडेवारीमध्ये काढायचा आहे. शेकड्याचं टिपूक शेवटी तुम्हाला जोडावं लागेल. म्हणजे आधी किती जण टोटल विद्यार्थी किती पास झाले ते काढायचं आहे. ते काढल्यानंतरही तुम्हाला तीच संख्या शेकड्यामध्ये कन्वर्ट करायची आहे. तर मी काय म्हणतो, नंतर शेकड्यामध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा याला 100 बनवा ना. ठीक आहे, सांगतो या गणिताला मित्रांनो कसं सोडवायचं. जे आपले 2000 आहे ना, 2000 इथे लिहू का 2000 इथे. ओके, इथे लिहितो 2000 आहे. त्याला काय करायचं, 2000 न लिहिता 100 लिहा. कळलं का? त्याला 2000 न लिहिता 100 लिहा. म्हणजे आपण नंतर आन्सर काढून ते आन्सर त्याला शेकड्यामध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा याला शेकड्यामध्ये कन्वर्ट करा ना. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. मग काय म्हणताय, तो 30% किंवा 30% म्हणजे 30च होती डायरेक्ट. 30% मुली आहे आणि 30% मुली झाल्यानंतर राहील किती, 70%. 100 मायनस 30 करा, 70 राहील. 30% मुली आहेत तर एवढे टक्के मुलं. ओके, मुलींसाठी गोल करा आणि मुलांसाठी हे डबा करा. ओके, त्यानंतर तो काय म्हणताय का 80% मुलं पास झालीत. याच्या 70च्या 80% म्हणजे 810 तुम्हाला सांगितलं होतं. ओके, एवढे मुलं पास झाली. त्यानंतर 10% मुली नापास झाल्या म्हणताय. जर 10% मुली नापास होत असन किंवा फेल होत असन तर ऑब्व्हियसली 100 मायनस 10 करा. 90% मुली तुमच्या पास होईल ना. इथपर्यंत गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे ना.
मग काय करा, याच्या 90% पास झाल्या, 30च्या 90% म्हणजे 9/10 पास झाल्या म्हणते. बस मित्रांनो, याची बेरीज करा, तुमचा आन्सर येऊन जाते. म्हणजे मी काय केलं, काहीही केलं नाही. तुम्हाला 2000 आकडे दिले होते ना, तुम्हाला सर्व आन्सर टक्क्यामध्ये काढायचा आहे. यानंतरच्या संख्या कोणत्याही संख्या नाही, डायरेक्ट टक्केच आहे, तिथे टक्केवारी दिली आहे. तुम्हाला शेवटी आन्सर टक्क्यामध्येच काढायचा आहे ना. मग मी काय केलं, यालाच टक्के किंवा टक्के बनवलं. टक्के बनवणे म्हणजे त्याचा शेकडा काढणे किंवा 100 बनवणे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. ही संख्या तुम्ही अजिबात मानू नका. डायरेक्ट तुम्ही 100 लिहावरती आणि असा आन्सर काढा. काय होते, आता एवढ्या मुली पास झाल्या, एवढे मुलं पास झाले, 100 पैकी एवढ्या मुली पास झाल्या, एवढे मुलं पास झाले. आणि तुम्हाला विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायची आहे ना, की शाळेचा निकाल किती झाला. शाळेचा निकाल म्हणजे शाळेमध्ये किती जण पास झाले असं आहे ना. करून घ्या बेरीज यांची. किती होते, 1 कटला 3 9 27 प्लस 1 कटला 7 8 56. किती होते, 6 आणि 7 1303, हातचा 1, 5 आणि 2 7 आणि 1 8. 83 तुमचा आन्सर आलेला आहे. बघू दे एकदा आन्सर चेक करतो. हो, 83% हो ना टक्क्यामध्ये. 83% मित्रांनो तुमचा आन्सर आलेला आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे तुमच्या. त्यानंतर मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो एक. आताचा मित्रांनो 50 नंबरचा प्रश्न होता. 50 नंबरचा प्रश्न आता हिंचा होता. त्यानंतर आपण 57 नंबरचा प्रश्न घेऊ. ठीक आहे, 57 नंबरचा प्रश्न घेऊ. ओके, कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी हा 56 नंबरचा प्रश्न आहे म्हणून सांगितलं होतं. माझ्या लक्षात नव्हतं, पण हा 57चा आहे. 57 नंबर आहे, 56 नंबर नाही तो प्रश्न. ओके, कुठे गेला प्रश्न. काय म्हणते, एका शहराची लोकसंख्या 3 लाख आहे, त्यापैकी 1,80,000 पुरुष आहेत. काय म्हणताय, 3 लाख लोकसंख्या आहे. 3 वर किती, 5 शून्य. ठीक आहे, त्यापैकी 1,80,000 पुरुष आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यानंतर 50% लोकसंख्या सुशिक्षित आहेत. जर 70% पुरुष सुशिक्षित असतील तर सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण काय. ओके, प्रश्न वाचून घ्या आणि समजून घ्या. मग काय म्हणते मित्रांनो, आता तुम्हाला हे काढा, हे संख्या दिल्या आहे, 2 संख्या दिल्या आहे. त्यानंतर शेवटी तुम्हाला संख्यांमध्ये आन्सर काढायचा आहे आणि त्याला शेवटी शेकड्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग मी काय म्हणतो, याला शेकड्यामध्ये कन्वर्ट करा ना. 1 0 2 0 3 0 काटा. मग खालच्या संख्येचे 3 0 काटा. समजलं का. याला एकट्याला शेकड्यामध्ये कन्वर्ट करून जमणार नाही. याला जेवढ्या शेकडा बनवण्यासाठी याच्यासोबत जे केलं गुणाकार भागाकार तेवढंच याच्यासोबत करायचं. याला 3 0 काटणे म्हणजे 1000 न भागणं, याला पण मग 3 0 काटणे म्हणजे 1000 न भागणे होते. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. जर तुमच्या नसन लक्षात येत तर तुम्ही इथून पण तुम्ही गोष्टी कंटिन्यू करू शकता. तुम्हाला 57 नंबरचं गणित आधी शिकवलंच आहे बेसिकनुसार. तुम्ही इथून पण गोष्टी कंटिन्यू करू शकता. याला 300 मानू शकता आणि याला 180 मानू शकता. ओके, मग काय करायचं, याला 100 बनवण्यासाठी याला 3 ने भागा. 100 आलं, याला 3 भागा, 3 6 18. कळलं हे. आधी इथले 3 0 काढले, नंतर इथले 3 0 काढले. मग काय केलं, याला 3 ने भागितलं, 3 1 3 आणि 2 0 जसे ते. 300 ला 3 न भागा तुमचं 100 येते. याला 3 न भागितलं म्हणून याला पण 3 न भागा. किती होते, 3 6 18 आणि 0 जसे ते. म्हणजे मी असं म्हणू का, वर 100 राहिले, खाली 60 राहिले. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. वर 100 लिहा आणि खाली 60 लिहा. याला तिकडे जाऊ द्या, किंवा एक काम करू, याला मोडूनच टाकू वरच्याला. वर 100 आहे आणि खाली 60 राहिले. बस तुमच्या या संख्या म्हणा, हेच संख्या म्हणजे इथे टक्के लिहा एकदा मोकळं. जर 57 नंबर ना, एवढे पुरुष आहे ना, पुरुषना आपण हे करतो, डबा करतो. पुरुष लिहून घ्या. त्यानंतर दिसत आहे तुम्हाला व्यवस्थित, पुरुष आहे एवढे. मग 60% जर पुरुष असेल तर महिला किती राहील, ऑब्व्हियसली 40%. गोल करायला महिला 40%. त्यानंतर काय म्हणता येतो, शहराची 50% लोकसंख्या सुशिक्षित आहेत. जर 70% पुरुष सुशिक्षित असतील, याच्या 60%च्या 70% म्हणजे 710 एवढे सुशिक्षित आहे. काय किती होते,
शून्य शून्य कटला, शून्य 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 कटला आणि शून्य कटला, साईन साती 42. म्हणजे 42 पुरुष सुशिक्षित आहे. तर टोटल किती म्हणताय? 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे म्हणताय ना. मग काय म्हणताय? जर हे 42 100%पैकी 42% समजा टक्क्यामध्ये घ्यायला सुशिक्षित असन, तर राहिलेले किती? 50% आहे ना टोटल. 50% एकूण सुशिक्षित आहे म्हणताय. त्यापैकी हे 42% पुरुष मायनस करावं लागेल ना. आता सुशिक्षित किती आहे? 50%. ह्या 50% मध्ये किती राहील? एक काही पुरुष राहील आणि काही महिला राहील. तर मित्रांनो, हे जर 42% असेल तर ऑब्व्हियसली हे 8% राहणार ना. समजलं का? पण अर्धी लोकसंख्या सुशिक्षित आहे. त्या सुशिक्षित अर्ध्या लोकसंख्येपैकी काही पुरुष राहील आणि काही महिला राहील. म्हणजे 50% सुशिक्षित लिहिलं आपण. त्याच्यापैकी 42% समजा पुरुष असेल ह्या 50%च्या आतमध्ये, तर 8% शिल्लक राहते ना. 50 - 42 8% महिला राहील ना. मग लिहून घ्या महिला इथे 8%. 8% सुशिक्षित. ओके, ठीक आहे दादा. नंतर थोडं 5 मिनिटं. तर सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण किती? तर सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण किती आहे ते काढायचे मित्रांनो. म्हणजे हे सुशिक्षित स्त्रिया यांचे प्रमाण काढायचे. यांचे प्रमाण मित्रांनो कोणापैकी निघाल? एकूण पैकी नाही निघाल मित्रांनो. स्त्रिया म्हणताय तर स्त्रियांची तुलना करावी लागेल. म्हणजे या एवढ्या एकूण स्त्रिया आपल्याकडे 40 होत्या, त्यापैकी 8 स्त्रिया सुशिक्षित आहे म्हणताय. यांचं प्रमाण म्हणजे शेकडा प्रमाण काढून घ्या. आता शेकडा म्हणजे शेकडा प्रमाण म्हणजे शेकड्याचे शेपूट जोडून द्या. किती येते? शून्य कटला 4 × 4 4 × 8 2 आणि 10चा गुणाकार 20% तुमचं आन्सर आलेलं आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का तुमच्या? पाहता मी कसं केलं सांगतो तुम्हाला. हे टक्के वाटल्यास जाऊ द्या, काही हरकत नाही. त्यांनी किती काय संख्या दिली होती आपल्याला? का एकूण लोकसंख्या 3 लाख आहे. त्यापैकी 1,80,000 पुरुष आहे एवढं म्हटलं होतं ना. आणि शेवटी प्रश्न केला होता सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण किती? आपण काय केलं? या 3 लाखाला आणि 1,80,000ला 100च्या तुलनेमध्ये कन्वर्ट केलं. याला 100 वरच्या संख्येला 100 बनवायचं आहे. समोर चालून आपल्याला तो जो संख्यांमध्ये निघली असते ना, सुशिक्षित स्त्रिया संख्यांमध्ये निघल्या असत्या. या 3 लाखांपैकी फॉर एक्झाम्पल 1.5 लाख निघले असते, किंवा मग 1 लाख निघल्या असत्या, 70,000, 50,000, 80,000 अशा काहीतरी निघल्या असत्या. मला वाटते 80,000 निघल्या असत्या. 80,000 काहीतरी निघल्या असत्या. ठीक आहे. त्या 80,000ला या स्त्रियांच्या तुलनेमध्ये किंवा टक्क्यांमध्ये काढा लागलं असतं ना शेवटी. मग मी काय केलं? यालाच आधी टक्क्यांमध्ये काढा ना. कटकट करा, काहीच प्रॉब्लेम निघत नाही. 1 2 3 शून्य काटले, 1 2 3 शून्य काटले, 1,80,000. सॉरी, इथे 1,80,000 1 2 3. ओके, ठीक आहे. इथले वरचे 3 शून्य काटले, इथले 3 शून्य काटले. मग काय केलं? याला 3 न भागितलं तेव्हा 100 झाले, याला 3 न भागितलं तेव्हा 60 राहिले. 3 × 18 आणि 1 शून्य जसे ते. वर 100 आणि खाली 60 आहे. वर 100 आणि खाली 60 आहे. इथपर्यंत कळलं. त्यानंतर याच्या पुरुषांच्या 70% पुरुष सुशिक्षित आहे. लिहिले 70%. या पुरुषांच्या 70% पुरुष. 70% म्हणजे 70/100 लिहा किंवा 7/10 लिहा, सारखंच आहे. म्हणजे की तुमचे 42 आले. 42 पुरुष सुशिक्षित आहे. ओके. नंतर तो काय म्हणत आहे का एकूणच्या 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे. 50% लोकसंख्या ती कशी होईल? 50% सुशिक्षित कशी होईल मित्रांनो? दिसतंय तुम्हाला इथे? ओके. एका बाजूला अर्धे काही प्रमाणामध्ये पुरुष राहील, काही प्रमाणामध्ये स्त्रिया राहील. ओके. काही प्रमाणात पुरुष राहील. इथे पुरुष सांगितले त्याला 42%. ओके, 42%. मग राहिले किती शिल्लक? 8% राहील ना. 42% जर हे असेल पुरुष सुशिक्षित, तर मग 8% स्त्रिया सुशिक्षित आहे. मग काय करायचं? या 8% स्त्रिया सुशिक्षित लिहिल्या. मग तो काय म्हणताय? या सुशिक्षित स्त्रियांची शेकडेवारी किंवा टक्केवारी काढा. ही टक्केवारी कोणाच्या तुलनेत निघेल? टोटल स्त्रियांच्या. मग आपण काय केलं? ह्या 8ला इथं लिहिलं, वर लिहिलं आणि खाली 40 घेतले आणि याच्यात शेकडा प्रमाण असं काढून घेतलं. 8/40 शून्य 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 कटले, 4 × 4 4 × 8 2 आणि 10चा गुणाकार 20. ओके, 20%. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. हां, तुम्ही समजा जर का मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा हे गणित पाहत असाल किंवा पहिल्यांदा हा क्लास करत असाल, तर तुम्ही याच्या आधी
57 याच्या आधीचं पण एक क्लास शिकवलेला आहे, बेसिकनुसार शिकवलं आहे मित्रांनो, तुम्ही क्लासमध्ये बघून घ्या. ओके, फ्रीज आहे लेक्चर सगळे, काही प्रॉब्लेम नाही. आणि आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे मित्रांनो. यानंतर तुम्हाला कशावर लेक्चर्स पाहिजे मला कमेंट करा. आणि हां, उद्या आपलं पदावली किंवा कंचे भागू बेवक किंवा व्ही बॉडमास हे लेक्चर येईल. त्यानंतर सरासरीचे लेक्चर्स येईल. व्ही बॉडमास हे टॉपिक सर्व कंप्लीट झाल्यानंतर सरासरीचे येईल. सरासरी झाल्यानंतर तुमचे त्याला काय म्हणते, कोणते, बुद्धिमत्तेचे काही चॅप्टर्स येतील. त्यानंतर कमेंट्स करा मला. ओके, ज्यामध्ये काही चेंजेस वगैरे करायच्या का कमेंट करा. ओके, थँक्यू. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक छोटासा लाईक करा. थँक्यू.